सार्वजनिक गणेशोत्सव हा या महाराष्ट्रासाठी आनंदाचा उत्सव आहे। 10 दिवस आपण एकत्र येतो, एक विचार, एक सूर, सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक समरसता निर्माण करतो। पर्यावरण असेल, स्वच्छता असेल, अशा विविध सामाजिक विषयावर एकत्रितपणे विचार करत हा विचार जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करतो। हम साथ साथ है ही भावना या उत्सवाच्या निमित्ताने निर्माण होते आणि सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सत्य असत्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट अशा वैचारिक युद्धात नेहमी सत्य, धर्म, चांगुलपणा याची बाजू घेण्यासाठी आपल्याला शिकवतो। सांस्कृतिक कार्य विभागाने या गणेशोत्सवात एक अजून प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कार कार्यक्रमाचं नियोजन मागच्या वर्षीपासून केलं आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि मला विश्वास आहे की यामधली संख्या ही वाढेल। यावर्षी 639 मंडळांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि अनेकांनी इतकी उत्तम कामं केलीत या 10 दिवसामध्ये। आणि ही जी सामाजिक जाण आहे हे या उत्सवाच्या निमित्ताने अधोरेखांकित होत असतात। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। राजकीय पक्ष आहे, राजकीय प्रश्न आहे हा दुसरा की 2014ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी आपली सत्ता होती। या सत्तेवेळी आपण शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती ती तोडली होती। त्यानंतर आपण स्वबळाची घोषणा केली होती आणि आपण सरकार स्थापन केलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला होता। यातच आता छगन भुजबळांनी असं वक्तव्य केलं आहे की या पाठिंब्यानंतर 8 महिन्यातच शरद पवार हे भारतीय जनता पार्टीला समर्थन देणार होते आणि युतीमध्ये सरकार स्थापन करणार होते। यात किती तथ्य आहे? आपण असं काही ठरलं होतं का? असं आहे, यामध्ये तथ्य आहे की नाही असं प्रश्न विचारण्याचीच आवश्यकता नाही। आपल्याला थंडी दिसत नाही पण थंडी जाणवते ना। जेव्हा 2014 मध्ये विश्वासदर्शक प्रस्ताव देवेंद्रजीच्या नेतृत्वातील सरकारने मांडला तेव्हाच तो अदृश्य हात कोणाचा होता ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन आम्हाला पाठिंबा दिला होता। आणि म्हणून मला वाटतं की याबद्दल भाष्य करायचं, मग दुसऱ्यांनी नाकारायचं, मग त्यांनी म्हणायचं असं काही घडगंच नव्हतं। मला वाटतं की हे सामान्य ज्ञान आहे। आमचे 123च आमदार होते, आम्ही काही 145 आमदार आमचे नव्हते। मग तो कोणता राजकीय पक्ष होता की ज्या राजकीय पक्षांनी ही भूमिका जाहीरपणे व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार असावं म्हणून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकतो? मग याला काय सांगण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं की नाही। कंत्राटी कामाला कायम भाजपने विरोध केला आहे यापूर्वी, मात्र आता सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी असं घोषणा केली की मुंबई पोलीस भरती आहे ही कंत्राटी पद्धतीत होईल। म्हणजे एक संस्था आहे, ती संस्था सुरक्षा महामंडळ संस्था आहे, त्यावेळी ही कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने भरती केली जाईल। त्याला मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जो कंत्राटी पद्धतीचा GR आहे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे। खरं तर कंत्राटी पद्धतीचा GR हा मागच्या सरकारमध्ये निघाला होता आणि तो आपत्कालीन जेव्हा नौकर भरती ही करायला काही कालावधी लागतो, त्याची प्रोसेस करायला उशीर होतो। उद्या दवाखान्यामध्ये आपल्याला काही नर्स हव्या आहेत किंवा कोरोनासारखं संकट आलं आणि अशा वेळी आपल्याला 1000-2000 स्टाफची आवश्यकता आहे। मग अशा प्रसंगामध्ये सरकारपाशी काहीतरी एक आपातमार्ग अस्तित्वात असावा म्हणून मागच्या सरकारने हा GR काढला। या GR मध्ये तेव्हा फक्त 2च संस्था होत्या ज्यांना कंत्राटी पद्धतीने जर आकस्मिक कामासाठी भरती करायची असेल तर या 2च संस्थांना परवानगी होती। काही संस्थांनी याबद्दल आक्षेप घेतले की 2च संस्था काय, म्हणून कामगार विभागाने त्यामध्ये अजून 7 संस्था ज्यांनी या संदर्भामध्ये निकष पूर्ण केले अशा 9 संस्थांना GR काढून अनुमती दिली। या अनुमतीचा अर्थ असा नव्हे की आपल्याकडे रिक्रुटमेंट होणार नाही, सरकारी नोकर भरती होणार नाही किंवा स्थायी पद ही कंत्राटी पद्धतीने भरल्या जाईल अशी अफवा, असा गैरसमज निर्माण केला गेला। खरं तर या पदाची आवश्यकता कुठं असतं? जेव्हा आपण एखादी इमारत बांधतोय आणि या इमारतीवर
त्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी आपल्याला 2 इंजिनियर 1.5 वर्षासाठी नियुक्त करायचे आहे. तर हे अगोदरही व्हायचे, हे काही नवीन पद्धत नाही आहे. पण ज्यांना सत्तेमध्ये पोहोचण्याची, लोकशाहीच्या मार्गाने आपण यशस्वी होऊ शकत नाही असं मनामध्ये भास झाला, ते लोक कशा अफवा पसरवतात, गैरसमज पसरवतात. तुम्ही बघा, रोज काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे यांची कथा कशी आहे की एकदा एका मुलाच्या हातातली मार्कशीट वडगाने आपल्या हातात घेतली आणि म्हणाला, तुला काही लाज वाटते, तू तर नापास आहे. तितक्यात त्याची आई धावत आली, म्हणाली, ही मार्कशीट त्या मुलाची नाही आहे, ही तुमच्या लहानपणीची आहे. जी कामं हे आक्षेप घेत आहे, ही सर्व कामाचे GR साधारणतः यांच्या सरकारने केले. माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करते, GR काढते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की यांच्या काळामध्ये हे GR निघाले होते, त्याच्यावर आता फक्त प्रक्रिया म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतात आणि याचा अभ्यास, अपूर्ण अभ्यासाने विरोधक तुमच्यावर टीका करतात. अपूर्ण अभ्यास म्हणजे त्यांचा GR आहे. कंत्राटी पद्धतीचा कामगार विभागाचा जो GR आहे तो स्थायी स्वरूपाच्या पदांसाठी लागू नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या पदाची, मग ते कुशल असू शकतं, अर्धकुशल असू शकतं, किंवा ज्याला आपण म्हणतो की आपल्याला साधारणतः काही लोक त्या एका तात्कालिक कालावधीकरता लागणार आहे, त्याच वेळी समजा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे आणि आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी डिझाईनसाठी आर्किटेक्ट लागतात, तर मग अशा प्रसंगात फक्त 6 महिन्यासाठी त्या आर्किटेक्टची नियुक्ती होईल. कारण तो प्रकल्प झाल्यावर तो आर्किटेक्ट हा उद्या गडचिरोलीच्या एका कामासाठी आहे, तो नागपूरच्या, मुंबईच्या कामासाठी लागू होतो. विरोधकांकडून पुन्हा एकदा अपात्र आमदार सुनावणी दरम्यान आरोप केला जातोय की विधानसभा अध्यक्ष फक्त वेळ काढूपणा करतायत. काल ज्याप्रमाणे उद्या जी सुनावणी होणार होती ती आज घेतली, कारण दिल्लीला त्यांना कार्यक्रम आहे, नरेंद्र मोदी यांनी बोलवले आहे. त्यात तशीच ती जी घाई आणि तळमळ त्यांनी दाखवली आज सुनावणी घ्यायची, तशीच तळमळ त्यांनी निर्णय द्यायची पण दाखवली पाहिजे. त्याच्यात दिरंगाई का करतात असा आरोप त्यांनी केलाय. नाही, असं आहे, त्यांना सुद्धा किती घाई झाली आहे. त्यांना असं वाटतं की अपात्र व्हावं. अरे तुम्ही तर बेईमानी केली हो, जनादेशाचा अवमान केला. म्हणजे जनाची नाही तर मनाची तर ठेवा. 24 ऑक्टोबर 2019 रोजी 161 आमदार कोणत्या पक्षाचे युतीचे निवडून आले, कोण गेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे. आणि आज जेव्हा तुम्हाला टाटा बाय बाय करून तुमच्याच पक्षाचे आमदार तुम्हाला कंटाळून निघून गेले, तेव्हा आता अपात्र कसं करायचं, अपात्र. अरे यानं निवडणुकीमध्ये जनतेच्या हाती अधिकार आहे ना. शेवटी जेव्हा एखादी गोष्ट न्याय्य प्रविष्ट आहे तेव्हा नैसर्गिक न्यायतत्वानुसार त्या संदर्भातले निर्णय होते. नैसर्गिक न्यायतत्वानुसार निर्णय होईल की तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी निर्णय होतील. नैसर्गिक न्यायतत्वानुसार प्रत्येकाची बाजू ऐकावी लागते. उद्या प्रभू रामाच्या मंदिराची केस सुप्रीम कोर्टात होती, मग अशी घाई तेव्हा तर या पक्षांनी कधी केली नाही. मात्र आता स्वतःला सिंहासनावर बसण्याचं जे स्वप्न आहे, हसीन सपने, ते पूर्ण होण्यासाठी एवढी घाई. सकाळ उठले की अपात्र, दुपारी उठले की अपात्र, रात्री उठले की, रात्री झोपायला गेले की अपात्र, आणि स्वप्नातही अपात्र अपात्र अपात्र. मला वाटतं की ते बॉम्बे टू गोवा चित्रपटात बाबा पकोडा तसे हे अपात्र 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 हेच सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची टोलच्या विषयासंदर्भात भेट घेतली आहे, त्याकडे आपण कशा प्रकारे बघता? नाही, शेवटी राज ठाकरे जे एका पक्षाचे नेते आहे, एखादा विषय घेऊन भेटायला अडचण नाही, पण तो विषय जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजे. खरं तर मला आठवतं, मी स्वतः वित्तमंत्री असताना, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, राज्यामध्ये जेवढे राज्य सरकारशी संबंधित टोल आहे त्या टोलच्या संदर्भामध्ये आपण लाईट मोटर व्हेकल आणि इतर दुचाकी असेल या सर्वांना आपण माफ केलेलं आहे. आता केंद्र सरकारशी संबंधित एखादा BOTचा टोल असेल आणि या संदर्भात राज्याकडे मागणी करणं हे तर आश्चर्यजनक होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.